गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 107 किलो गांजा जप्त। 3 आरोपींकडून एकूण 21,91,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत 3 आरोपींकडून एकूण 107 किलो गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 21,91,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सोमवारी अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, बिरपन खांडेकर व खरसान असे खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे डीलर व अभिलेखावरील पाहिजे फरारी आरोपींचा शोध लावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्तीकरिता रवाना झाले होते। गस्तीदरम्यान पोलीस पथक सोमवारी दुपारी 2च्या सुमारास वाडेघर डम्पिंग ग्राउंड जवळ आलं असताना पथकास 3 इसम हातवारे करून आपसात चर्चा करत संशयीरित्या आढळून आले। त्यांच्याकडे हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्यानं पथकाचा त्यांच्यावर संशय बळावला। म्हणून या 3 इसमांकडे विचारपूस करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ जात असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले। म्हणून त्यांना पळून जाण्यास वाव न देता त्यांना जागीच ताब्यात घेतलं। यामध्ये वसीम नुरुजमा खान उर्फ पिला, वय 36 वर्ष, राहणार बिलालनगर, शांतीनगर, भिवंडी, दिनेश कुमार सजीवर सरोज, वय 30 वर्ष, राहणार रूम नंबर 2, मार्कड, यादरचाळ, लुईसवाडी, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम आणि मोहित मेवालाल वर्मा, वय 27 वर्ष, राहणार शिवशक्ती बिल्डिंग, LVS रोड, मुलुंड पश्चिम यांचा समावेश आहे। या इसमांकडे 21,40,000 किमतीचा 107 किलो 50 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, 10,500 रुपये रोख रक्कम आणि 41,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असा एकूण 21,91,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या तिघांविरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कामगिरी परिमंडळ 3 कल्याण विशेष कारवाई पथक व खडकपाडा पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे। अशा प्रकारे परिमंडळ 3 कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, सदर पथकाचे आपले जे अधिकारी आहेत API अनिल गायकवाड, ठोके जितेंद्र ठोके, ग्रेड PSI आणि सर्व टीमने सगळी कामगिरी केलेली आहे आणि खडकपाडा वाडेघर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या 3 आरोपींचं यापूर्वीचं NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे। यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते अंमली पदार्थ तस्करीमध्ये। त्याच्यामध्ये पहिला आरोपीचं नाव आहे वसीम खान, तो आहे भिवंडीचा, त्याच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल आहे जो आहे घाटकोपरचा। त्यानंतर दिनेश सरोज म्हणून आहे, हा आरोपी जो आहे तो ठाण्यामधला आहे, त्याच्यावरती पण सुद्धा घाटकोपरचाच एक 1800 किलो गांजा त्याच्याकडून यापूर्वी जप्त केलेला होता। त्यानंतर तिसरा जो आरोपी आहे जो मोहित वर्मा, तो मुलुंड पोलीस स्टेशनचा, याच्यावर सुद्धा मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये NDPS गुन्हा दाखल होता। अशा प्रकारची जी कामगिरी जी आहे ती आमच्या पथकाने केलेली आहे। याच्यामध्ये अजूनही कोणते आरोपी आहेत ज्यांनी हा माल इथं सप्लाय केला होता आणि ह्या साखळीमध्ये इतरही काही आरोपी असू शकतात, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सध्या त्या 3 पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केला असता आरोपींना आता 9 तारखेपर्यंत त्यामध्ये पोलीस रिमांड दिलेली आहे। हा जो तपास जो आहे सदरचा मला हा कोणत्या ठिकाणी मला यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपण नागपूरमधून असेल आणि ओडिशामधून विशाखापट्टणम या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण आरोपी अटक केलेले आहेत आणि ही संपूर्ण साखळी जी आहे ती आपण ते ब्रेक करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे। या प्रकरणामध्ये सुद्धा हा माल सदरचा माल कुठून आला होता,
कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार होते आणि इतरही कोणकोणते याच्यामध्ये सहभागी आहेत हे पूर्णपणे आपण साखळी याच्याकडून तपास करून पूर्ण करणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण रॅकेट जे आहे आपल्या त्या रॅकेटच्या मध्ये आपल्याला मुळापर्यंत जाता येईल. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.